बरोबर 5 मिनिटं आणि 20 सेकंद उरलेली आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला। आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होतीये आणि आज संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान निकाल जाहीर होईल। काही क्षणात आता या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। केवळ 5 मिनिटं आता शिल्लक आहेत। 9:55 बरोबर 10 वाजता या निवडणुकीला सुरुवात होणार आहे। यामध्ये एनडीए कडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून डी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होतीये। अर्थात एनडीएचं पारडं हे या ठिकाणी जड मानलं जात आहे। मतदान या ठिकाणी 2 पक्षांचा मात्र मतदान न करण्याचा निर्णय, त्यामुळे एनडीएच्या उमेदवारांचं पारडं हे या ठिकाणी जड मानलं जात आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 21 जुलैला उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला होता। आरोग्याच्या कारणास्तव हा राजीनामा देण्यात आलेला होता। त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची जागा ही रिक्त झाली आणि यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता राज्यसभेचे 239 आणि लोकसभेचे 542 असे एकूण 781 खासदार हे मतदान करणार आहेत। यामध्ये अर्थातच एनडीएचं पारडं जड मानलं जात आहे, कारण एनडीएकडे 425 खासदार आहेत, एकट्या भाजपकडे जवळपास 342 खासदार आहेत। त्यामुळे भाजपचं किंबहुना एनडीएचंच पारडं या ठिकाणी जड मानलं जात आहे। तर तिथं विरोधी गट असलेल्या इंडिया आघाडीकडे 324 खासदार आहेत, तर काँग्रेसचे दोनही सभागृहात एकूण 126 खासदार आहेत। त्यामुळे अर्थातच या ठिकाणी उत्सुकता आता वाढलेली आहे। बीआरएस आणि बीजेडीनं मतदानास गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 पक्ष या ठिकाणी मतदानात सहभागी होणार नाहीये। बहुमताचा आकडा अर्थातच 386 असेल। यामध्ये आपण जर पाहिलं तर जगदीप धनखड यांच्यावेळी म्हणजे 2022 मध्ये जेव्हा उपराष्ट्रपती पदाकरता निवडणूक झालेली होती त्यावेळी 528 मतांनी जगदीप धनखड यांची निवड झालेली होती। आज मात्र कोण बाजी मारतंय याकडे नजर आहे। ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं, या देशाची लोकशाही वाचावं, त्यांनी मला मतदान करावं। मी तटस्थ उमेदवार आहे अशी जी अपील आहे, ही अपील अतिशय महत्त्वाची आहे। या देशामध्ये यापूर्वी सुद्धा एकदा नीलम संजीव रेड्डीच्या त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की खासदारांनी आपल्या सद्सद् बुद्धीचा वापर करून मतदान केलेलं आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे। इलेक्शन है, इलेक्शन जीतने के लिए लड़ा जाता है और हमको कॉन्फिडेंस है कि हम लोग जरूर जीतेंगे। आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला अनेकांचे आशीर्वाद मिळालेत। कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही। देश के हित में एक योग्य चेयरमैन राज्यसभा को देने के लिए संवैधानिक दायित्वों को निर्वाहित करने में जो बेहतर उम्मीदवार है, सुप्रीम कोर्ट का रिटायर्ड जज, चीफ जस्टिस आसाम, लोकायुक्त गोवा, तो दलों के बंधन इसमें लागू नहीं होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।